नमस्कार मित्रांनो, युनिक मराठी स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजची ही गोष्ट एका अशा रात्रीची आहे, जिने एका साध्या संसाराचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. माझं नाव सावित्री. माझ्या आयुष्याची ही कथा 7 वर्षापूर्वी झाली, जेव्हा मी सदाशिव यांच्या घरी पाऊल ठेवलं. सदाशिव हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि स्वभावाने खूप शांत होते. ही त्यांची दुसरी वेळ होती. पहिली पत्नी रमा देवाघरी गेली होती आणि तिची छोटी मुलगी सायली हिच्या भविष्यासाठी त्यांनी माझ्याशी लग्न केलं होतं. मी सायलीला पोटच्या गोळ्यासारखं जपलं, पण त्या घरांच्या भिंतींना जे दुःख होतं ते माझ्या नशिबातही आलं होतं. सदाशिव आजही रमाच्या आठवणीत असायचे. माझ्यासोबत त्यांचं नातं फक्त जबाबदारीचं होतं. आमच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता. शेती गहाण होती आणि सदाशिव शहरात मजुरी करून पैसे कमवायचे. जेव्हा मी शहरात त्यांच्याकडे राहायला गेले, तेव्हा मला वाटलं होतं की आता तरी आमचं आयुष्य सुधारेल. पण एका पावसाळी रात्री शहरातल्या आमच्या छोट्याशा खोलीत मी आणि सदाशिव होतो. बाहेर पाऊस इतका कोसळत होता की काळजाचा ठोका चुकत होता. अचानक रात्री 11 वाजता दारावरती थाप पडली. सदाशिवने दार उघडलं तर समोर 4 अनोळखी माणसं उभी होती. अंगावर काळे मळकट कपडे, डोळ्यात एक विचित्र चमक. त्यांनी पावसात अडकल्याचं कारण सांगितलं आणि एक रात्रीसाठी निवारा मागितला. सदाशिव मनाचे खूप मोकळे. त्यांनी लगेच त्यांना आत घेतलं. मी दिवसभर काम करून दमले होते, तरीही नवऱ्याने सांगितलं म्हणून त्या 4ही जणांसाठी मी जेवण बनवलं. जेवण वाढताना मला एक गोष्ट खटकली. त्या चौघांच्या नजरा माझ्याकडे ज्या पद्धतीने होत्या ते बघून माझं अंग शहारलं. मी लाल रंगाची साडी नेसली होती, पण त्या नजरा साडीवर नव्हत्या. त्या नजरा एखाद्या शिकारीच्या होत्या. सदाशिव त्यांच्याशी गप्पा मारण्यात मग्न होते आणि हळूहळू दारूच्या नशेत ते गाढ झोपी गेले. मी माझ्या खोलीत येऊन दरवाजा लावून घेतला, पण रात्रीच्या नीरव शांततेत अचानक शेजारच्या खोलीतून काहीतरी विचित्र आवाज येऊ लागले. जणू काही तिथे मोठा संघर्ष सुरू होता. माझा श्वास कोंडू लागला. मला वाटलं कदाचित ते आसपासचं भांडण असेल, पण थोड्याच वेळात तिथे स्मशान शांतता पसरली. कुतूहलपोटी आणि भीतीपोटी मी हळूच खोलीबाहेर आले. जेव्हा मी त्या खोलीच्या दरवाजाची फट उघडली, तेव्हा जे पाहिलं ते पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. खोलीतली परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. ती माणसं आता तशी नव्हती. तिथे काहीतरी खूप भयानक घडलं होतं. माझ्या अंगावरती काटा आला. हे लोक चोर नव्हते, त्याहून काहीतरी भयंकर होतं. भीतीने मी तिथून मागे सरकणार इतक्यात त्यातील एकाने मला पाहिलं. त्याचं डोकं फिरलेलं होतं. त्याने मला हाताला धरून जोरात आत ओढलं आणि दरवाजा बंद केला. माझ्यासमोर एक भीषण वास्तव उभं होतं. मी आता त्या माणसाच्या तावडीत अडकलेले होते. माझ्या आजूबाजूला जे घडलं होतं त्याने माझा विश्वास उडालाच होता. सदाशिव बाजूच्या खोलीत गाढ झोपले होते आणि मी मृत्यूच्या दारात उभे होते. त्या रात्री मी फक्त एक गृहिणी नव्हते, तर मी एक अशी स्त्री होते जिच्या अस्तित्वावर गदा आली होती. त्या चौघांपैकी आता फक्त 3च जण उरले होते. माझं डोकं तर चक्रावून गेलं होतं. बाहेर पावसाचा गडगडाट आणि आत माझ्या आयुष्याचा खेळ मांडला होता. मला समजलं की जर आज मी बुद्धीने काम केलं नाही तर मी जिवंत बाहेर पडणार नाही. मी त्या नराधमांच्या डोळ्यात पाहिलं. मला घाबरून चालणार नव्हतं. मी एक खोल श्वास घेतला आणि ठरवलं की आता माघार घ्यायची नाही.
त्या क्षणी मला माझ्या लेकीची, सायलीची आणि सदाशिवची आठवण आली. मी हार मानू शकत नव्हते. त्या गुंतागुंतीच्या प्रसंगात मी काहीतरी असं केलं ज्याची त्या नराधमांना कल्पनाही नव्हती. भीतीला मी माझं हत्यार बनवलं. मी त्यांना अशा जाळ्यात ओढलं की ज्यामुळे त्यांची स्वतःची शक्ती त्यांना महागात पडली होती. ती रात्र एक अग्निपरीक्षा होती, जिथून मी एक वेगळी सावित्री म्हणून बाहेर पडणार होते. जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा पाऊस थांबला होता, पण माझ्या आयुष्यातलं वादळ आता कुठे सुरू झालं होतं. पोलीस आले, चौकशी झाली, पण त्या रात्रीचं सत्य फक्त माझ्या डोळ्यात साठलेलं होतं. ज्या सदाशिवने मला कधीच आपलं मानलं नव्हतं, त्यांनाही माझ्या त्या रात्रीच्या धैर्याची दखल घ्यावी लागली. मित्रांनो, आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला स्वतःचं रक्षण स्वतःच करावं लागतं. तुम्ही सांगा, जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. धन्यवाद.